नमस्कार, मी कोमल इंगळे. विदर्भ न्यूज 365 मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या ह्या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आहेत बचत गटाच्या प्रेरिका पार्वती चौहान. जाणून घेऊयात यांचा जीवन प्रवास कसा होता. तुमचं स्वागत आहे या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये. अगदी लहानपणापासून तर आतापर्यंत नेमकं कसा प्रवास झाला आणि काय रंजक गोष्टी होत्या? तर माझा जन्म आहे की नाही येवती येथे 14/8/1982 साली झाला आणि माझी घरची परिस्थिती खूपच नाजूक होती लहानपणापासूनच. आणि त्यानंतर मी येवतीमध्येच माझं शिक्षण पहिलीपासून पूर्व माध्यमिक मराठी शाळा जिल्हा परिषद येवतीमध्ये 7वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्यानंतर आमच्या गावामध्ये शाळा नव्हती तर आम्ही धामकला 10वीपर्यंत शिक्षण घेतलं. आणि 10वा वर्गाचं शिक्षण कारण घरची परिस्थिती नाजूक होती ना, त्यामुळे शिकायची तर इच्छा होती, पण शिकायची इच्छा असताना तरी कुठेतरी म्हणजे घरची परिस्थिती अडचणी निर्माण झाल्या. अडचणी होत्या ना, त्यामुळे शिक्षण नाही झालं. कारण 7व्या वर्गात असताना आई वारली, तर वडीलच होते आणि दोघंच बापले राहत असताना मग आमचं कसं बंजारा समाजामध्ये इतकं काही हे नाही राहत ना, त्यामुळे मग 10व्याच वर्गामध्ये 10वीची परीक्षा देतानाच मग लग्न झालं माझं. आणि त्यानंतर घरची परिस्थिती मला गावामध्ये दिलं आणि घरची परिस्थिती पण थोडं नाजूकच होती. आणि त्यानंतर एकाच वर्षाने वडील वारले माझे, मग मी एकटीच राहिली, म्हणजे भाऊ वगैरे कोणी नाही आहे. तर त्यानंतर मग एवढं मोठं दुःख असतं आणि तुम्ही स्वतःला कसं सावरलं आणि स्वतः कशा पुढे गेल्या. तर नेमकं एवढं मोठं दुःख तुम्हाला असताना जेव्हा म्हणजे नेमका तो क्षण म्हणजे अगदी खचून जायचा किंवा अगदी आपण खचून गेलो तर खूप म्हणजे आधार देणारं कोणीतरी तर म्हणजे प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला की हे बचत गटामध्ये यायचं, काम करायचं आणि नेमकं ते कसं. आणि त्यानंतर मग मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मग गरिबीची परिस्थिती असताना तर माझी कुठेतरी तुम्ही एवढ्या संकटांवर मात करताय आणि तरी तुम्ही बचत गटामध्ये आलात, तर प्रेरणा कशी होती तुमची यायची? प्रेरणा कोण होतं? एका असं बचत गट चालू होता आमच्या गावामध्ये. तर मी पण 100 रुपये बचतप्रमाणे पहिले 25 रुपये बचत होती, तर बचत भरली. पण नेमकं बचत भरली, पण बचत म्हणजे काय आहे, याच्या पुढं काय करायला हे काही माहिती नव्हती, कल्पना कोणतीच नव्हती. मग असं सतत करत असताना मग आम्हाला फिरता निधी मिळाला. त्याच्यानंतर मग 2 लाखाचं लोन मिळालं आम्हाला. मग 2 लाखाच्या लोनमधून आम्ही म्हशी घेतल्या, त्याचा दुग्ध व्यवसाय चालू केला गावामध्ये. म्हणजे आमच्या गावामध्ये दूध डेअरी आहे, मग त्याच्यामध्ये आम्हाला चांगलं उत्पन्न मिळू लागलं. पण त्याच्यानंतर असंच करत असताना आहे की नाही, जे बचत गटाचे पहिले काम करत होत्या ना गावामध्ये, पहिले नांदगावच्या येत होत्या, तर मला असं कसं तरी वाटायचं की ह्या येते पण आपली परिस्थिती अशी आहे, पण मी सुद्धा कुठेतरी काम केलं पाहिजे आणि आपल्या घराच्या लोकांना थोडीशी मदत मिळाली पाहिजे ना, असं वाटत होतं. पण नेमकं करावं तर कसं करावं, कारण आपली ओळखी नाही आहे कशाचीच. तर मग पंचायत समितीमध्ये कोणीतरी सल्ला दिला, कोण सल्ला दिलाय किंवा आपण बचत गटामध्ये नेमकं काम करायला पाहिजे, आपल्याला त्या बेनिफिट मिळेल किंवा त्या गोष्टी आपण करून घेतो, कुठेतरी आपल्या फॅमिलीला किंवा परिवाराला आधार होईल, कुठेतरी आपण पुढे जाऊ, कुठेतरी हे संकटातून पुढे जाऊ, गरीब परिस्थितीतून पुढे जाऊ. तर नेमकं त्यावेळेचा अनुभव काय होता नेमका? तर मला नांदगावमधूनच मी असं कोणतेही कामं करत असताना कास्ट वगैरे मुली जसे काढायचं होते की नाही, तर त्यामध्ये कारण माझ्या घरी आहे ना, मी स्वतःच सर्व काम करायला लागते. कारण माझे मिस्टर आहे की तेवढं काही लक्ष देत म्हणजे करत नाही आहे ना, ते घरच्याच शेती करते, मोलमजुरीच करतात. तर मग त्याच्यामुळं कास्ट आहे, मुलीचे कोणतेही शाळेचे असतात ना डॉक्युमेंट्स, तर पूर्ण मला स्वतःलाच करायला लागत होतं. त्याच्यामुळे मी नांदगावमध्ये नेहमी येत होते. तर नेमकं बाहेर जाताना कुठेतरी आपल्याला कुठेतरी सरांशी बोलावं लागेल, प्रशासनाशी जुडावं लागेल, तर नेमकं त्यावेळेस कुठेतरी भीती निर्माण व्हायची मनात. पहिले भीती निर्माण व्हायची, कुठे म्हणजे नेमकं कसं बोलायचं, म्हणजे नेमकं काय अनुभव होता तो, समजत नव्हतं. काय अनुभव होता म्हणजे असं बोलावं असं वाटे, पण भीती वाटत होती की बोलावं तर कसं बोलावं, आपल्याला बोलता येईन का, आणि बोलता तर येणारच नाही, पण कोणी बोलन का आपण बोलत आहोत, अशी भीती होती. पण तरी हिंमत करून जावं समोर. म्हणजे तुम्ही कोणत्याच गोष्टीला न जुमानता कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि पुढे गेल्या.
तर तुम्हाला आता हे जे बचत गटात जे काम करताय तुम्ही प्रेरिका म्हणून, तर तुम्हाला याच्यामध्ये समस्या, महिलांच्या अनेक समस्या आल्या असतील. नेमक्या समस्या, त्यांना घरामधून कुठेतरी बाहेर अडवलं जात असतं, कधी कुठेतरी नाही तू फक्त घरातच मुलांनी चुलत सांभाळ, काही गरज नाही बाहेर जायची, काही गरज नाही बाहेर पैसा कमवायची, आम्ही आहे. असे अनेक लोक तुम्हाला आढळले असतील किंवा असा अनुभव आला असेल गावात. हो हो. आता जेव्हापासून मी प्रेरिकेचं काम करते तेव्हा आहे की नाही मीटिंग वगैरे घ्यायला लागते. तर मीटिंगमध्ये फिरते, गावात फिरते, इथं जाते, कारण कसं कामच तसं आहे आणि महिलांना बाहेर फिरावंच लागते. महिलांना थोडंसं मार्गदर्शन करावंच लागते, कारण मी जे अनुभव घेतलेला आहे माझ्या घरापासून. तर तसंच आता पहिले माझ्यामध्ये कोणतीच हिंमत नव्हती की मी असं पहिले बोलणंसुद्धा होत नव्हतं. किती त्रास झाला तरी मी तोंडातून शब्दसुद्धा काढत नव्हती की मला का बोलतं तुम्ही. पण मी बचत गटामध्ये काम करत असताना इतका अनुभव आला की मला आता म्हणजे कुठे जरी जर काम पडलं तर मी अशी घाबरत नाही, कारण स्वतःचा अनुभव असा आहे की बचत गटाच्या माध्यमातून महिलांना बाहेर पडता येते आणि खूप चांगल्या गोष्टी शिकता येते. स्वतःची उपजीविका कशी तयार करायची आणि स्वतः आपल्या पायावर कसं उभं राहायचं. फक्त आपण जेव्हा तुम्ही गावात किंवा समाजात वावरता आणि किंवा जेव्हा बाहेर पडता, घरच्या बाहेर पडता, तर तेव्हा तुम्हाला कधी मीटिंग्स घेता किंवा बाहेरच्या महिलांना प्रेरित करण्याचं काम करतात, त्यांना प्रेरणा देण्याचं काम करतात, त्यांना मार्गदर्शन देण्याचं काम करतात, तर तो अनुभव कसा होता? किंवा महिलांना कधी कधी महिला म्हणायच्या की नाही हे असंच आहे आणि इथे का जावं लागते, हे तर मग असंच आहे, त्या महिला पण असेच, म्हणजे कुठेतरी महिलांना नेमक्या एक भीतीचा जर ते घरातच राहायच्या, तर मग त्यावेळेस तुम्ही काय केलं त्यांच्यासाठी, किंवा एक जाऊन त्यांच्या घरी स्वतः भेटल्या किंवा असा काही अनुभव? हो हो, मी स्वतः जाऊन भेटली त्यांना, त्यांच्या मिस्टरांना समजावलं, सासू वगैरे असते ना त्यांना समजावलं. मी म्हणत होती त्यांना की 10-15 मिनिटाची मीटिंग असते आणि त्या शिकल्या सवरलेल्या आहे, चूल आणि मूल इतक्यापर्यंतच न राहता त्या बचत गटाच्या माध्यमात जर आल्या तर त्यांना त्या शिकलेल्या आजकालच्या मुली शिकल्या असते, पण लग्न झाल्यानंतर जे परिस्थिती त्यांच्यावर असते, त्यांच्या मनात इच्छा तर असते की मी काहीतरी केलं पाहिजे, पण घरची परमिशन नसल्यामुळे त्या तिथंच गरखडून असतात. म्हणजे आजही कुठेतरी गावाच्या महिला घरातच आहेत आणि उंबरठ्याच्या पुढे पाऊल टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होत नाही. तर कुठेतरी यांनी प्रत्येक घरी जाऊन महिलांना सांगितलं की बचत गट हे आपण पुढे जाऊ शकतो या माध्यमातून, किंवा बचत गट आज या प्रेरिका म्हणून काम करतात समाजामध्ये, तर कुठेतरी या पुढे चालल्यात, कुठेतरी यांची कुटुंबाची परिस्थिती खूप चांगली होत आहे पुढे जाऊन. तर याने अनेक महिलांना मार्गदर्शन केलं. तर त्यावेळेचा अनुभव नेमका काय, कारण की महिला कुठे कुठे तर त्यांना पुरुषांना अडवलं असेल ना की नाही हे काही कामाचं नाही आणि इथे कशाला. ऍक्च्युली तो त्या काळचा अनुभव. आणि आता पण खूपच परिस्थिती, आता पण खूपच अडचणी असतात. मीटिंग वगैरे असतात ना गावामध्ये तर येऊ देत नाही कधी कधी त्यांना, पण तरी मी त्यांच्या घरी प्रत्येकाच्या घरी जाते आणि प्रत्येकाला त्यांच्या मिस्टरांसुद्धा समजून सांगते की नाही थोडंसं फायदाच आहे, कारण तुमच्याच भविष्यासाठी, तुमच्या मुलाबाळासाठी आणि आपल्याच घरची उपजीविका निर्माण होते याच्याकरता थोडंसं प्रयत्न तुम्ही मदत करा आणि त्यांना बचत गटामध्ये समाविष्ट होऊ द्या. आता तर एकही महिला अशी ठेवली नाही आहे क ते बचत गटामध्ये नाही आहे, कारण जे आता कोणती जरी सुविधा निघाली तर आमच्या गावामध्ये एका मुलाची ॲडमिशन होत नव्हती वर्धेला, तर आईचं प्रमाणपत्र लागत होतं. तर आम्ही पंचायत समितीमध्ये म्हणजे त्याची आई बचत गटात होती ना, तर पंचायत समितीमधून आम्ही त्याला हे म्हणजे प्रमाणपत्र कडूनच कुठेतरी महाराष्ट्र शासनाच्या आपण कागदपत्रे किंवा त्यांना पण हे करू शकतो आणि त्यानुसार आपण कागदपत्रे करू शकतो. म्हणजे कुठेतरी इथून काही प्रेरणा घेतल्याशी पुढे आपण काहीतरी करू शकतो, असं बचत गटात तर्फे तुम्ही काम करतायत. तर नेमका तुम्हाला कधी असा अनुभव आला की कधी कधी रात्र झाली आहे घरी जाताना, कधीतरी मग तुम्हाला ओरडलेत, म्हणजे कधीतरी सासू सासरे बोललेत असतील की, म्हणजे नेमकं कसा अनुभव, म्हणजे तुम्ही कसं मॅनेज केलं नेमकं? कारण कसं इथून आहे की नाही शिंगणापूरवर जाते की नाही 5 वाजता इथून जर सुट्टी झाली तर त्या गावामध्ये ऑटोच नाही राहत ना, तर मग कधी कधी 9 वाजून जात होते, मग रात्र होत होती, मग घरचे तर खूपच ओरडायचे, मुलं मुली वाट पाहत होते, आई नाही आली. तर आता कसं थोडंसं वेळच होत होता, मग थोडंसं स्पेशल ऑटो करून कधी कधी जात होतो. खूप वेळपर्यंत खूप भीती वाटत होती, खूप भीती वाटत होती, कारण रात्रीचा वेळ असतो आणि एकटीच महिला तिथे असते, तर त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घेत होतं, थोडंसं ऐकून घेत होतं, चूप राहत होतं, बोलायचंच नव्हतं घरी. म्हणजे कुठेतरी ऐकून घ्यायचं आणि समोर जाण्याचा प्रयत्न करायचे आणि आपलं जे काम आहे ते आपण जिद्दीने किंवा सातत्याने करत राहायचं. अडचणी तर खूपच येतात
आणि मीटिंग घेताना आहे की नाही कधी कधी महिला घरी नसतात. मग किती वर्ष झाले तुमच्या बचत गटामध्ये येऊन, किती वर्ष झाले नेमकं? मला तर 2006मधून बचत गटात आहे मी, 2006मधून. पण मी प्रेरिकेचं काम हे 3 वर्षापासून करत आहे. म्हणजे आधीपासून 2006 पासून हे सुरुवात केली आहे सुरुवात केली आहे, तर आज इथपर्यंत पोहोचल्या. नेमका इतक्या वर्षात नेमका काय अनुभव होता या बचत गटाचा, किंवा नेमका कसा अनुभव होता तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा, आणि कसं मॅनेज करून घ्यायचं, लोकांना कसं सांगायचं, कुठेतरी मनात भीती असायची, म्हणजे नेमकं कसं? तर काही बचत गटांनी बकरी व्यवसाय चालू केला आहे, शेळीपालन. कारण खेड्यामध्ये शेळ्याचं थोडंसं जास्त हे असते ना, कोणाकोणाकडे कोंबड्याचा आहे आणि कुक्कुटपालनाचा, आणि एक पापड उद्योग, पापड, कुरडई, सरगुंडे हे सर्व लघु उद्योग आमच्या गावामध्ये चालू झालेला आहे. म्हणजे फंड उचलून स्वतःचा व्यवसाय पुढे चालू झाला आहे, आणि की आता थोडं आम्ही चालू करणार आहोत. म्हणजे यासाठी फक्त महिलांना कसं, आता अमरावतीला स्टॉल लागले होते ना, त्यावेळेस आम्ही दाखवायला नेलं होतं. कारण उद्योग करा असा प्रत्येकाच्या मनात होता. पण उद्योग करू, पण मार्केटिंग कुठे करायचं हे महिलांना भीती होती ना. मी म्हणत होते त्यांना की तुम्ही कुरड्या करा, पापड करा, सर्व काही करा. पण त्या का म्हणत होत्या आम्ही बनवतो, मग तू घेऊन जाशील का विकायला? मी म्हटलं हो, मी कसं काय घेऊन जाणार. पण हा विचार तिथे पडला, हे भीती होती की म्हणजे कुठेतरी जे आपण व्यवसाय चालू करतो त्याचं चालू करू, पुढे बेनिफिट भेटला पाहिजे, आणि कुठेतरी हा व्यवसाय आपला न थांबता पुढे पोहोचला पाहिजे. मग यावर तुम्ही म्हणजे नेमकं काय केलं? फक्त माल वगैरे विकणं. आता फक्त कारण आता स्टॉल, आता आमच्या पंचायत समितीमार्फत आम्हाला खूप सारी मदत मिळते, आणि त्यांचा माल कुठं विकला जाईल यांच्याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करते. तर आम्हाला थोडीशी आता मदत आहे त्यांची. म्हणजे बचत गटात नेमकं विधवा स्त्रींसाठी काहीतरी विधवा स्त्रीसाठी आहे की नाही. आता विधवा स्त्रींचा नेमकं 6-7 महिने झाले आहे, नवीन बचत गट चालू केले त्यांचे स्वयंसहायता समूह. तर त्यांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा आता फिरता निधी मिळालेला आहे 15,000चा. त्यामधून त्या थोडासा काही व्यवसाय करत आहे. तर आम्ही त्यांच्यासाठी मोठा फंड घेऊ, आणि त्याच्यानंतर त्यांना कोणताही चांगला उद्योग लावून देऊ असा माझा विचार आहे. कुठेतरी हे काम करत असताना बचत गटाचं बाहेर ठिकाणी जावं लागत असेल, आणि कुठेतरी रात्र होत असेल घरी यासाठी, तर कुठेतरी मनात भीती वाटत असेल. आज जेवढे समाजामध्ये अत्याचार होते, जे मुलींवर अत्याचार होतात, कुठेतरी भीती निर्माण होत असेल. यावर नेमकं काय? भीती तर निर्माण होतेच, कारण रात्रीचा वेळ असते. तर कधी आहे की नाही महिलांना सुद्धा घेऊन जावं लागते बाहेर गावी. तर त्यांच्या घरच्यांचे बोलणे होतेच, कारण त्यांना खूप परमिशन नसतात ना. आणि परमिशन फक्त 5च्या घेऊन जा, पण 5च्या अगोदर घेऊन ये असे बोलतात त्यांच्या घरचे. तर मी म्हणते येऊन जाईल, पण कसा कधी वेळ होते, तिथूनच 5 वाजता निघाला तर रात्रच होऊन जाते ना. भीती वाटते, पण तरी पण थोडंसं हिंमत धरून घ्यावं लागते. कारण तरी पण असं नाही वाटत, कसं आहे चला आपल्याला काम करायचं आहे ना, तर हे तर चालणारच आहे. म्हणजे कुठलीही समस्या तोडून देण्याचं काम आम्ही करत आहोत. आणि आता कसं हे काम करत असताना थोडीशी खूप हिंमत वाढली. तर असं कोणतंच काम असं वाटत नाही का आपण नाही केलं म्हणजे करणार नाही बा, असं वाटते का नाही आपण कोणत्या क्षेत्रात जावं आणि काम करावं. आणि गावातील सुद्धा समस्या कशा शाळेच्या मुलीच्या हे खूप साऱ्या असतात, पण असं वाटते का आपण पुढं जावं आणि त्यांच्याशी बोलावं, आणि आपल्या गावामध्ये ह्या ज्या सुविधा नसतात ना त्या असं वाटते मला मध्ये. म्हणजे तुम्ही यामार्फत काय करा तुमच्या गावासाठी, नेमकं पुढचा पाऊल काय आहे तुमचं गावासाठी? तर आम्हाला असं वाटते तर आमच्या गावामध्ये जे महिलांना उपजीविकेचं साधन हे निर्माण झालं पाहिजे, प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे, आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्वतःच गावामध्ये काम मिळालं पाहिजे. नेमकं या बचत गटाच्या मार्फत तुम्ही नेमकं महिलांना फंड देत आहेत. हो, तर ते आपला व्यवसाय करतायत. तर यावरती त्यांचे अनुभव, किंवा ज्या महिलांनी ज्या आपला व्यवसाय करून त्या ठामपणे खंबीरपणे कुठेतरी उभ्या आहेत, त्यावेळेचा क्षण? हो, त्यावेळेचा क्षण म्हणजे त्या आहे की नाही, पहिल्यांदा थोड्याशा घाबरल्या होत्या, कारण व्यवसाय करत असताना थोडासा घाटात तोटा होतच असते.
जे नुकसान होते त्यांचं, पण त्यामध्ये आता त्यांना मी पहिलेच मार्गदर्शन करत असते, कारण आपल्याला थोडंसं काही पुढं जायचं आहे ना, तर नुकसान तर होणारच आहे. कुठेतरी नुकसान आपल्याला सहन करावंच लागेल. त्याच्यामुळे त्या महिला पण सक्षम आहेत आता, कारण वेळोवेळी आपण त्यांना मार्गदर्शन करतो तर होत असते, चालते. पण आता थोड्याशा गंभीर झाल्या आहे आणि त्यांची पण खूप इच्छा आहे का आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे असं गावात तुम्हाला म्हणजे अशा आढळल्या असतील बाया किंवा महिला आढळल्या असतील की ज्यांना खूप समस्या आहे, त्या कुठेतरी घराबाहेर पडण्यासाठी कुठेतरी भीत आहेत आणि आजही तुम्ही ज्या बचत गटाच्या मार्फत काम करतायत, तर नेमकं ते कुठेतरी भिवूनच आपल्या घरात राहत आहेत, तर नेमका असा अनुभव कधी? हो, त्या म्हणजे भीतेच, पण कधी कधी त्या बाहेरच निघत नाही ना. भीती असतेच प्रत्येकानं, कारण सगळ्याच्या घरची परमिशन सारखी नाही राहत. सगळ्यांच्या घरची परिस्थिती चांगली नसते. कारण कोणी शिकले, कोणीच जेंट्स कधी थोडेसे समजदार असते आणि खेड्यातली परिस्थिती थोडीशी वेगळीच असते, कारण पिणारे लोक असते. खेड्यामध्ये कसं दारूचं प्रमाण जास्त असते, आमच्या गावामध्ये तर खूपच आहे. मग तुम्ही आता एवढ्या महिला या गटानुसार दारू एवढं तुमच्या गावात चाललाय, तुम्ही यावर काही पाऊल उचलला नाही का? कुठेतरी उचलला. आम्ही आहे की नाही, अमरावती कलेक्टर ऑफिसवर आम्ही मोर्चा काढला, बचत गटाच्या सर्व महिला मिळून. मग मोर्चा काढला म्हणजे कुठेतरी दारूवर आढावा बसावा. दारूवर, कारण दारूबद्दल खूपच त्रास आहे. शिक्षणावर तर आहेच आणि महिलावर तर खूपच अत्याचार होते दारूबद्दल. त्याबद्दल आम्ही मोर्चा काढला. त्याच्यानंतर दारू बंद झाली, पण याचा मला फायदा झाला. पण आणखी काय होत आहे, थोडे दिवस बंद होते आणि आणखी चालू. त्याच्यामुळं आणखी थोडंसं टेन्शनमध्येच आहे. तरी पण आता गावामध्ये आमदार साहेब प्रयत्न चालूच आहे. आणि मीटिंग जे असतात ना, आता कसं आहे, आमदार साहेब येतात आमच्या गावामध्ये, कोणत्या मीटिंग येतात, मी पहिलेच जाते तिथे, कारण मला असं वाटते कधी मी त्यांना सांगतो ना, कधी माझ्या गावामध्ये काय असं हे सुविधा झाल्या पाहिजे असं वाटते. आम्ही आता त्यांना कुठेतरी आपल्याला महत्वाचं आहे की माझ्या गावात हा विकास झाला पाहिजे आणि कुठेतरी आपल्या गावाचा विकास होऊन कुठेतरी आपल्या गावाच्या महिला सक्षमपणे उभे राहायला पाहिजे असं वाटते. आणि प्रत्येक जर कोणी मीटिंग्सला आले तर आम्ही त्यांना निवेदनपत्र देऊन देतो महिला बचत गटाकडून पूर्ण, कारण असं तर बोलता येत नाही ना, कारण मीटिंगमध्ये खूप लोक राहतात. तर असं काही बोलता येते तर आम्ही त्यांना निवेदनपत्र देऊन देतो, आमच्या समस्या त्यांच्याकडे मांडतो, तर ते आम्हाला मदत करतात. म्हणजे समस्या मांडल्यानंतर ते आपल्या गावाला देखणी पाहणी किंवा यावर समस्या तोडगा निघावा यावर प्रयत्न करतात. नेमकं तुम्ही एवढ्या या छोट्याशा बचत गटामार्फत तुम्ही एवढं मोठं पाऊल उचललं किंवा प्रत्येक गावात आपल्या सुविधा आल्या पाहिजे, तुमचं एवढं मोठं स्वप्न आहे, तर पुढचं स्वप्न काय नेमकं तुमच्या स्वतःसाठी किंवा तुमच्या गावासाठी? नेमकं काय स्वप्न आहे तुमच्या गावाबद्दल? मला असं वाटते की माझ्या गावाची सर्व महिलाही सक्षम बनली पाहिजे आणि स्वतःचं उदरनिर्वाह आणि स्वतःच्या आपल्या म्हणजे स्वतःमध्ये काहीतरी नवीन करण्याची जिद्द असली पाहिजे. आणि पहिलं कसं आहे, आता काही हे म्हणजे शाळेचे मुलं असतात, माझी पण मुलगी आहे 12वीमध्ये, तर त्यांना पण रात्र होते. पण मला तर असं वाटतं की स्वतःचं संरक्षण स्वतः करण्याची जिद्द या महिलेत असली पाहिजे, कारण पहिला म्हणजे कुठेतरी महिलेने खचून न जाता उभं राहणं खंबीरपणे. कारण आज माणूस आणि बाई, पुरुष आणि महिला याच्यात काही फरक नाही आहे, आज समानता दिलेला आहे म्हणता ना. पण तरी पण आज आहे की नाही, महिला ही खूप घाबरते, म्हणजे घाबरते आणि भीतेच. कुठेतरी तिला ते पुढे जाण्याचा प्रयत्न जर तिने केला तरी पण तिनं मागं सोडण्याचा प्रयत्न करते. पण तिला कितीही मागं ओढण्याचा प्रयत्न केला तरी तिनं, माझं तर असं मत आहे, कितीही ज्या लोकांना वाटत असते ती मागं आली पाहिजे, त्यांचं काम त्यांना करू द्यावं आणि आपलं जे काम आहे धीटपणे प्रयत्न करत राहणे. नेमकं या थ्रू आमच्या महिलांना नेमका तुम्ही काय संदेश द्याल? तर मी महिलांना असा संदेश देते की स्वतःच्यासाठी आणि स्वतःही खंबीरपणे राहावं आणि दुसऱ्यांना पण प्रेरणा दिली पाहिजे की असे तुम्ही पण थाटपणे आपलं हे काम केलं पाहिजे. आणि बचत गटाच्या माध्यमातून आमची उपजीविका तर चालूच आहे आणि स्वतःचा उदरनिर्वाह, स्वतःच्या परिवारासाठी उपजीविका, हे काम सर्वांनी केलं पाहिजे. एका छोट्याशा गावातून त्यांनी एवढं मोठं बचत गटाचं आधी
त्यांना 2006 पासून तर 2020 पर्यंत त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना अनेक समस्या आल्या तरी त्यावर त्यांनी मात केली, अनेक अडचणी आल्या त्यावर त्यांनी मात करून त्या पुढे आल्यात आणि अनेक महिलांच्या प्रेरणादायी ठरल्या आणि अनेक महिलांना त्यांना आदर्श किंवा एक प्रेरणा देण्याचं काम केलं. तर कुठेतरी महिलांचं म्हणा किंवा कुठेतरी आज त्या खंबीरपणे उभ्या आहेत आणि कुठेतरी त्यांनी आज एवढं मोठं काम करून दाखवलेलं आहे स्वतःच्या गावासाठी आणि कुठेतरी त्यांचं गाव एकदम डिजिटल झालं पाहिजे त्यांना असं वाटतं. आणि बचत गटाच्या मार्फत त्यांनी एक छोटासा व्यवसाय करून स्त्रीने सक्षमपणे आपला व्यवसाय केला पाहिजे, सक्षमपणे ती खंबीरपणे उभी राहिली पाहिजे, कुठेतरी तिने पुढे जायला पाहिजे आणि कुठेतरी तिने स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला पाहिजे. असं एका छोट्याशा गावामधून स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं आहे आणि 2006 पासून त्या या बचत गटाच्या प्रेरिका म्हणून काम करतायत. तर नक्कीच त्यांनी खूप कष्टाने किंवा खूप जिद्दीने किंवा खूप त्यांचं जिद्द जे आहे जे मनात ठरवून घेतलं आणि त्यांनी आज यापर्यंत इथपर्यंत पोहोचलं आहेत त्यांचं. या महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्ही आल्या आणि आम्हाला मूल्यवान तुमचा वेळ दिला आहे याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि त्यांनी खरंच अशाच महिला तुम्ही खरंच आपल्या मनात जिद्द ठेवा तर नक्कीच पुढे जाल असं त्यांचं आव्हान आहे किंवा प्रत्येक महिलेनं पुढे जावं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहून आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची जी ताकद एका महिलामध्ये असते ती त्यांनी करून दाखवलेली आहे. तुमचं या महिला विशेषमध्ये खूप खूप आल्याबद्दल आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद मॅडम.